शेतकरी मित्रांनो, थंडीचा जोर वाढत आहे आणि ऊस पिकामध्ये फुटवे यायला खूप मोठ्या प्रमाणामध्ये दमवत आहेत, त्रास देत आहेत. हा प्रॉब्लेम ह्याच भागातला नाही, बऱ्याच महाराष्ट्रामध्ये सगळ्या भागामध्ये हा प्रॉब्लेम दिसत असणार आहे. म्हणूनच हा व्हिडिओ बनवत आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र रोहित बोरगावे, बोरगावे टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, हा जवळपास 7 एकरचा ऊसाचा प्लॉट आहे आणि हा पूर्णपणे बोरगावे टेक्नॉलॉजीच्या मार्गदर्शनाखाली डेव्हलप होत असलेला प्लॉट आहे. जसं की MS09 पॅटर्न आहे आपला. ह्या पॅटर्नच्या माध्यमातून इथं सगळं नियोजन केलेलं जात आहे. ह्यांचं बरंच शेती आहे, त्या भागामध्ये सगळं आपल्या ट्रीटमेंटनं आता प्लॉट हार्वेस्टिंग होत आहेत. आता शेतकरी मित्रांनो, आजचा जो काही मुद्दा आपण घेतलेला आहे की ऊस पिकाला फुटवा होत नाहीये बऱ्याच लोकांचं. जसं की आता ह्या भागामध्ये पूर येतं, त्याच्यामुळे इथल्या लावणी ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये होतात आणि ऑक्टोबर नोव्हेंबर मधल्या लावणी परत ह्या आता डिसेंबर मध्ये थंडीमध्ये सापडतात आणि थंडीमुळे जे काही आपल्याला फुटवा पाहिजे तो फुटवा मिळत नाहीये. ह्या प्लॉटला तो प्रॉब्लेम नाही आहे, कारण का हा नियोजनामधला प्लॉट आहे. तुम्ही एकदा बघू शकता प्लॉटची कंडिशन. जवळपास आज 40-42 दिवस झालेले आहेत. पूर्णपणे फुटवा आपल्याला म्हणावा तसा जो चक्री गड्डा आपण म्हणतो की जो फुटवा पाहिजे, तर तशा प्रकारे इथं फुटवा हा पूर्णपणे मेंटेन होत आहे. त्याचबरोबर पूर्ण प्लॉट पाहत असलेला पूर्ण प्लॉट एकदम स्वच्छ आहे, हिरवागार आहे, हेल्दी आहे. आणि तुम्ही बघत असला की ह्यामध्ये थोडा आपण कुळव फिरवलेला आहे शेतामध्ये, म्हणजे थोडी माती मशागत करत आहे आणि थोडी थोडी माती ह्या ऊसाच्या आपल्याला साईडला आपण ढकलून घेतलेली आहे. आता हे का घेतलेलं आहे हे सगळे डिटेल आपण बोलूया. सगळ्यात महत्वाचा मुद्दा शेतकरी मित्रांनो, पहिला मुद्दा की ऊसाला फुटवा होत नाही ह्याचं कारण काय आहे, तर जास्त थंडी असते. थंडीमुळं रूट झोन असतात ते चोकअप होतात आपले आणि थंडीमुळं जे काही अपटेक करायचं आहे ती प्रोसिजर पहिली गोष्ट थांबते. त्यामुळे न्यूट्रिशनल इनबॅलन्स पिकाचा होतो. दुसरं महत्वाचं, सेम पानामध्ये पण जे फोटोसिंथेसिस क्रिया व्हायला पाहिजे ते स्ट्रेसमध्ये कन्व्हर्जन होतं. त्यामुळे रोपाचं तिथं जी काही अन्न प्रक्रिया वगैरे डेव्हलप व्हायची किंवा वाढीची प्रक्रिया आहे ती तिथनं थांबते, म्हणजे तिथनं त्याला एनर्जी मिळत नाही, खालनं एनर्जी मिळत नाही. स्ट्रेसमध्ये असल्यामुळं फक्त झाड आपलं स्वतःचा सेफ करून घ्यायचा विचार करतो. ह्या दोन मेजर गोष्टी होतात आणि बाकी सराउंडिंग मग ह्या गोष्टीमुळं थंडीमध्ये आपल्याला फुटवा हा अजिबात होत नसतो. ह्या तर सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत, पण आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे की बाबा ह्याला थंडीमध्ये फुटवा होण्यासाठी काय केलं पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, थंडीमध्ये नियोजनामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा येतो की पाण्याचं नियोजन. पाणी नियोजन देत असताना आता इथं कसं आहे, पाट पाणी आहे, हे नदीकाठची जमिनी असल्यामुळं इकडे पाटानं पाणी देतोय आपण. पण पाटानं पाणी देत असताना शक्यतो सळ पाणी देता येईल तेवढं द्यायचं आपल्याला, म्हणजे पाणी जास्त पण नको आहे आणि पाणी कमी पण नको आहे. पाणी द्यायचं आहे, थोडं द्यायचं आपल्याला, पण पळवून द्यायचं आपल्याला. त्याच्यामुळं काय होईल की रूट झोन जास्त चोकअप होणार नाहीत थंडीमुळं. जर का पाणी जास्त दिलो, आता नदीकडच्या जमिनीला कसं टुबुक सिस्टीम असते की म्हणजे तिथपर्यंत भिजले काय आपण दगड मारून बघायची जुनी पद्धत होती, पण तसं जर का दिलो आपण तर मुळं आणि जरा कुजत जातील, मुळं खोलवर डॅमेज होत जातील आपल्याला. हा पहिला मुद्दा आहे. म्हणजे जे काही पाणी द्यायचंय आपल्याला ते चळ पाणी द्यायचंय, फास्ट मध्ये द्यायचंय आपल्याला. ड्रिप असलं तर एकदम चांगला अतिउत्तम लागल तेवढं देऊ शकतो आपल्याला. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट, फुटव्यासाठी लागतं नायट्रोजन आणि फॉस्फरस, पण याचा अपटेक प्रॉपर व्हायला पाहिजे. मग आता 2-3 गोष्टी महत्वाच्या करायच्या आपल्याला. नायट्रोजन द्यायचं आहे, फॉस्फरस द्यायचं आहे आणि मुळी चांगले ऍक्टिव्ह होऊन अपटेक झालं पाहिजे आणि खत सगळं झाडाला लागलं पाहिजे. मग ह्यासाठी आपण सुरुवातीला जेवढं आळवणी वगैरे करतोय, ज्यांना आळवणी शक्य आहे त्या आळवणी करतात. आळवणीमध्ये जसं की 1261 आहे, 2424 वापरू शकतो आपण, युरिया वापरू शकतो. ह्या ज्या काही गोष्टी 1340-13 वापरू शकतो, 1535-06 वापरू शकतो आपण. ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आळवणीमधनं करतो. पण बऱ्याच लोकांचा आळवणीचा टप्पा हा पुढे पार झालेला आहे आणि आळवणीनंतर इथं आपल्याला फुटव्याकडे लक्ष द्यायचं आहे आपल्याला. ज्यांनी आळवणी प्रॉपर केल्या त्यांना कदाचित फुटवा पण चांगला डेव्हलप झालेला दिसतो. आता हा आळवणी केलेला प्लॉट आहे आणि आता एक डोस टाकलेला प्लॉट आहे, पण जेवढा जास्तीत जास्त ज्या लोकांना डोस टाकता येईल त्यांनी डोस टाकत असतात. मग डोस मध्ये काय टाकायचं आहे की युरिया 1 बॅग घ्यायचा आहे आपल्याला, 24-24 1 बॅग घ्यायचा आहे. 24-24 जर का नाही मिळालं तर 12-32-16 एक बॅग घ्यायची आपल्याला. 12-32-16 पण नाही मिळालं तर 20-20-0-13 मिळतं ते घ्यायचं आहे. 20-20-0-13 नाही मिळालं तरी 14-35-14 हे घेऊ शकता आपण. म्हणजे ह्यातलं जे काही तुमच्या भागामध्ये अवेलेबल आहे ते घ्यायचं आपल्याला. काळी जमीन असली, अजिबातच घात पकडत नसलं, लईच ओलं असलं तर ह्यामध्ये ऍडिशनल आणि तुम्हाला टाकायला सोयीस्कर पडायला पाहिजे. म्हणजे आता मी 2च बॅग, आमचे खताचे डोस खूपच कमी सांगत असतो आपण. जर का 2च बॅग सांगितलं तर तुम्ही म्हणशील की 1 एकरला 2 बॅग कसं पुरणार. आणि जमीन जर का लईच काळी, ओळ आणि जास्त घात येत नसलं तर तिथं तुम्ही ऍडिशनल 2 बॅग सिंगल सुपर फॉस्फेटच्या वापरू शकताय, जे अगदी कमी असतं आणि त्यामध्ये सल्फर आणि कॅल्शियम पण असतं. जर का हे वापरणार नसलो आपण तर ऍडिशनल 3 किलो फक्त सल्फर घेऊ शकतो आपल्याला. ह्या 3 गोष्टी न्यूट्रिशनच्या झाल्या. युरिया,
24-24-0 किंवा 12-32-16 किंवा 14-35-14 ह्यातलं जे किंवा 20-20-0-13 ह्यातलं जे काही मिळतं त्यातले एक बॅग, युरियाची एक बॅग, सल्फर 3 किलो आणि एक फार्मराईज घ्यायचं आहे बोरगॉय टेक्नॉलॉजीचं. आता फार्मराईज का घ्यायचं आहे तर फार्मराईज हा हार्मोन्स आहे. हा काय करतो, कंट्रोल रिलीज फर्टिलायझर करतो, म्हणजे खताला कुठेही लीच आउट होऊ देत नाही. खताच्या मुळीच्या सानिध्यात गेल्यावर सेल्फ रूट डेव्हलपमेंट करायला चालना देते. जे सूक्ष्म मुळं आहेत हे रूट्स तयार करतं खूप मोठ्या. आता मी तुम्हाला नंतर एक झाड उपटून दाखवतो. इथं फार्मराईज वापरून आता जवळपास 10 दिवस झालेले आहेत. तर हे रूट्स तयार करतो खूप मोठ्या प्रमाणामध्ये. त्याच्यामुळं आणि त्याच्यात CRF असल्यामुळं हा पूर्णपणे जे काही खत आहेत ते झाडाला सप्लाय करायचं काम मोठ्या प्रमाणामध्ये खूप चांगल्या प्रकारे करतं. त्याच्यामुळं हार्मोनल बॅलन्स होतं पिकाचा. त्यामुळे पीक आपलं डॅमेज होत नाही किंवा जे सेफ झोन मध्ये गेलेलं असतं, स्वतःला कंट्रोल करत असतं, प्रोटेक्शन करत असतं, ते थांबतं आणि त्यातनं जी काही आपल्याला फुटवा निर्मिती करायचा आहे तो फुटवा निर्मितीचं काम होत असतो. आता इथपर्यंत पण नाही झालं, म्हणजे हे तर करणं गरजेचं आहे, ह्यामध्ये पण होऊ शकतात, पण बऱ्याच लोकांचं 1-2 पण फुटवे नसतात, एकच फक्त GT सारखं आलेलं असतं, बाकी कायच होत नसतं, सुप्त अवस्थेत पडलेलं असतं. मग त्यावेळेला शेतकरी मित्रांनो एक स्प्रे मारून घेणं गरजेचं आहे तुम्हाला, म्हणजे GTची वाढ पहिला करून घ्यायची किंवा रोप एकदमच लहान 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 कुठं तर राहिलेले दिसतात. तर अशा सिच्युएशन मध्ये काय करायचंय आपल्याला, एक स्प्रे घ्यायचा आहे. तुमच्या भागात जे मिळेल ते 19-19 मिळालं तर 19-19 घ्या. तुमच्याकडे साधं टॉनिक घरात काही शिल्लक असला तरी टॉनिक घाला, किंवा अगदी युरिया तुम्ही 50-100 ग्रॅम जरी युरियाचा जरी स्प्रे मारला तरी चालू शकतात. पण साधं एखादा टॉनिक जरी मारला किंवा बोरगॉय टेक्नॉलॉजीचा 7 रेज जरी मारला तरी चालू शकतात. फक्त एक सिंपल स्प्रे घ्यायचा आहे. एक स्प्रे घेतल्यामुळे हा GT तुमचा वाढेल. हा मेन वाढला आणि हा आपण GT काढला बऱ्यापैकी असा, तर GT काढल्यावर जर आता GT काढला ना असा, हा असा GT काढला तर सराउंडिंग त्याचे फुटवे ऑटोमॅटिक सगळे डेव्हलप व्हायला सुरुवात होतील. तर ही फुटवे डेव्हलप एक GT काढला तर हे मेन ह्याचं रूट झोन खूप खोलवर असतो आणि त्याच्यामुळं ते साईडला होईल आणि बाकीचे सराउंडिंग सगळे हे व्हायला आपल्याला सुरुवात होईल, चांगले फुटवे यायला सुरुवात होतील. तर ह्या 2-3 स्टेप फॉलो करायचे आहेत आपल्याला. एक, पाणी नियोजन, पाणी स्पीड मध्ये जायचं आहे, जास्त थांबून पाणी राहणार नाही. दुसरं महत्वाचं, नायट्रोजन फॉस्फरसचा डोस चांगल्या प्रकारे द्यायचा आहे. तिसरं महत्वाचं की हार्मोनल बॅलन्स त्याला सपोर्ट करायचा आहे फार्मराईज सारखा, ज्याच्यामुळं हे रूट्स तयार होतील आणि कंट्रोल, म्हणजे खत पण वाया जाणार नाही आणि जे काही खत आहे जमिनीतलं ते सगळं झाडाला सप्लाय करून देईल. दुसरं महत्वाचं, अतिच कमी फुटवा असला तर एखादा स्प्रे मारून घ्यायचा आहे, त्यामुळे GT वाढेल आणि GT काढून आपल्याला पुढचं नियोजन करता येईल. आता ह्या प्लॉटला मी जसं तुम्हाला मगाशी म्हटलो की फार्मराईज वापरलेला आहे. आता अगदीच हे रान काळं जमीन असल्यामुळं खूपच हे झालेलं आहे. तर इथं जरा माती पण साईडला लावून घेतल्यामुळं हे झालेलं आहे. तर जे तुम्हाला रूट्स, हे रूट्स म्हणतोय आपण, ते हे रूट्स सगळे इथे हे रूट्स अशा प्रकारे डेव्हलप होतात, हे बारीक 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 सगळे. तर हे महत्वाचं आहे, ह्याच्यामुळं बाकी सगळं हे डेव्हलपमेंट व्हायचं काम होत असतं. बघू शकता फुटवे पण कसे यायलात आणि हे रूट्स कसे डेव्हलप झालेले आहेत. तर हे काम ह्या माध्यमातून होत असतं. तर आपल्याला अशा प्रकारे सगळं नियोजन केलं तर पूर्ण प्लॉट हा एकसारखा पण होतो, मॅनेजमेंट पण चांगलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं की बाबा बेसिक गोष्ट आहे की बाबा फुटवा असला, संख्या नियोजन असली तरच आपण चांगल्या उत्पादनापर्यंत जाणार आहे, नाहीतर अजिबात आपल्याला ते शक्य नाहीये. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या भागामध्ये आणि काही प्रॉब्लेम असले तरी ते सांगा, त्याच्यावर आपण चांगले व्हिडिओ बनवूया. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.